तोंडाचा कॅन्सर होऊ नये यासाठी आदर्श दिनचर्या ठेवणं खूप महत्त्वाचे आहे. तोंडाचा कॅन्सर मुख्यतः तंबाखू, गुटखा, बिडी, सिगारेट, मद्यपान, खूप तिखट, गरम पदार्थ, तोंडाची अस्वच्छता, अपुरी झोप, चुकीचा आहार-विहार यामुळे होते. खाली मी तुम्हाला आहार, विहार, व्यायाम, खाण्यापिण्याच्या सवयी आणि टाळावयाच्या गोष्टी यांचा समावेश असलेली अतिशय सविस्तर अशी दिनचर्या दिलेली आहे. तर सकाळची वेळ 5 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही लवकर उठू शकता. पहाटे 5 ते 5:30 वाजता उठा. उशिरापर्यंत झोपल्यामुळे शरीराची रोगप्रतिकारशक्ती कमी होते. तोंडाची स्वच्छता ठेवा. यामध्ये नीम, त्रिफळा पावडर किंवा साध्या टूथपेस्टने दात आणि जीभ नीट स्वच्छ करा. यामुळे तोंडात कर्करोगजन्य जंतू वाढत नाहीत. गरम पाणी प्या. उठल्या उठल्या 1 ग्लास कोमट पाणी प्या. हे शरीरातील विषारी द्रव्य बाहेर टाकतं. कपालभाती, अनुलोम विलोम, भस्त्रिका, श्वसनाचे व्यायाम तोंड आणि फुफ्फुस स्वच्छ ठेवतं. दररोज 30 ते 45 मिनिटे वेगाने चाला. सूर्यकिरणातून मिळणारं व्हिटॅमिन डी रोगप्रतिकारशक्ती वाढवतं. सकाळी 8 ते 9:30 पर्यंत नाश्ता घ्या. यामध्ये ताजी फळे घ्या. पपई, सफरचंद, संत्री, डाळिंब, पेरू, केळी, अंकुरित आलेली कडधान्ये जसे की मूग, हरभरा, ओट्स, उपमा, पोहे, इडली यासारखे हलके पदार्थ घ्या. दूध किंवा ताक शक्यतो टाळा. जास्त तेलकट, मसालेदार पदार्थ टाळा. पॅकबंद स्नॅक्स, वेफर्स, बर्गर, पिझ्झा, सिगारेट, तंबाखू, गुटखा हे मात्र कटाक्षाने टाळा. दुपारी 12 ते 1:30च्या दरम्यान तुम्ही भात, चपाती, ज्वारी, बाजरी यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये करू शकता. हिरव्या भाज्या, मेथी, पालक, कारले, कोबी, डाळी, उसळी, ककडी, गाजर, बीट, कोशिंबीर याचा तुम्ही तुमच्या जेवणामध्ये समावेश करू शकता. हे तुमच्या शरीरासाठी खूप हेल्दी असं जेवण आहे. ताक, मठ्ठा शक्यतो टाळा. जास्त तिखट, मीठ, तेल, बाटलीबंद कोल्ड्रिंक्स, जास्त चहा, कॉफी, तळलेले पापड, फरसाण शक्यतो टाळा. दुपारनंतर म्हणजे 2:30 ते 5च्या दरम्यान थोडा आराम करा. जेवणानंतर 10 ते 15 मिनिटे झोप घ्या, पण जास्त काळ झोपू नका. जास्त झोपल्यामुळे व्याधी जडतात. तसंच भरपूर पाणी प्या. शरीर हायड्रेट ठेवा. दिवसभर 3 ते 4 लिटर पाणी प्या. फळे, सुकामेवा नक्कीच खा. 4 वाजता बदाम, अक्रोड, खजूर किंवा हंगामी फळे खा. कामामध्ये सक्रिय राहा. सतत बसून काम न करता मधून उठून चाला. संध्याकाळी 6 ते 8च्या दरम्यान व्यायाम करा. चालणं, हलका व्यायाम, धावणं, सायकलिंग किंवा योगासने करा. सामाजिक उपक्रमामध्ये भाग घ्या. यामुळे मन प्रसन्न राहतं आणि रोगांपासून बचाव होतो. संध्याकाळचा नाश्ता जसं की भाजलेले हरभरे, मूग, लिंबू पाणी किंवा ताक घेऊ शकता. फळे खाऊ शकता जसं की पेरू, संत्री, डाळिंब. बिस्किटे, समोसे, पकोडे, फास्ट फूड खाणं मात्र टाळा. रात्रीचं जेवण 8 ते 8:30च्या दरम्यान तुम्ही करून घ्या. यामध्ये हलकं जेवण घ्या. ज्वारीची, बाजरीची भाकरी, डाळ खाऊ शकता. भोपळा, दोडका, तांदळाची पेज, मूग डाळ किंवा खिचडी घेऊ शकता. तसेच तुम्ही संध्याकाळी झोपताना गरम दूध, हळद टाकून घेऊ शकता. जास्त मसालेदार पदार्थ शक्यतो टाळा. मद्यपान टाळा. झोपण्यापूर्वी म्हणजे 10:30 ते 11 वाजता तोंड स्वच्छ धुवा. दात चांगले घासा. अन्नकण तोंडात राहणार नाही त्याची काळजी घ्या. हळदीचं दूध घ्या. गरम पाणी घ्या. यामुळे शरीर शांत राहतं आणि आपलं शरीर हे निरोगी राहण्यास मदत होते. 7 ते 8 तासाची झोप घ्या. यामुळे पेशी दुरुस्तीचं काम करतात आणि आपली रोगप्रतिकारशक्ती वाढते. या गोष्टी मात्र टाळा. तंबाखू, गुटखा, पान मसाला, बिडी, सिगारेट टाळा. वारंवार गरम चहा, कॉफी पिणं टाळा. दारू किंवा मद्यपान टाळा. खूप तिखट, मीठ किंवा तेलकट पदार्थ शक्यतो टाळा. यामुळे आपल्या शरीरावरती वाईट परिणाम होतात. आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे तोंडाची नियमित स्वच्छता ठेवा. 6 महिन्यांनी मात्र दंतचिकित्सक किंवा डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. ही दिनचर्या जर तुम्ही पाळली तर शरीराची रोगप्रतिकारशक्ती टिकून राहते. तोंडाचा कर्करोग होण्याची शक्यता मोठ्या प्रमाणावर कमी होते आणि संपूर्ण आरोग्य तुमचं चांगलं राहण्यास मदत होते. यासाठी महत्त्वाचं आहे की तुम्ही आहार, विहार, व्यायाम याच्याकडे लक्ष देणं आणि ज्या सवयी आपल्या शरीरासाठी घातक आहेत त्या कटाक्षानं टाळणं. जसं की धूम्रपान, मद्यपान, तंबाखू खाणं. हे जर तुम्ही अवलंबलं तर तुम्ही नक्कीच सदृढ आणि निरोगी नक्कीच राहू शकता.